महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो। काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला। अरे उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्त। उघड पाठिंबा दिला म्हणजे बिनशर्त ना। बिनशर्त विरुद्ध बिनशर्त पाठिंब्यावरून ठाकरे गट आणि मनसेमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाल्याचं या निमित्तानं दिसून आलं। 2019 मध्ये वरळीमध्ये मनसेचाच बिनशर्त पाठिंबा घेऊन मुलाला आमदार केलं, तेव्हा काही वाटलं नाही का, असा प्रतिसवाल अमित ठाकरे यांनी केला। जेव्हा आपल्या मुलाला आमदार बनवायचं होतं तेव्हा त्यांना शर्टलेस पाठिंबा आवडला होता, आता त्यांना ते अनैतिक का वाटतंय? आमच्या पाठिंब्यामुळेच तुमचा मुलगा आमदार होऊ शकला हे विसरू नका, असं त्यांनी ठणकावलंय। उद्धव ठाकरे यांचा बिनशर्त पाठिंबा हा विनोद समजायला मला पहिली 10 मिनिटं लागली, असा टोला लगावून ते पुढे म्हणाले, वरळीतही राज ठाकरे यांनी त्यांना अशीच मदत केली होती, मग आपल्या मुलाला आमदार करताना याचा विचार का केला नाही? यावेळी अमित ठाकरे यांनी चुलत भाऊ आदित्य ठाकरे यांनाही आव्हान दिलंय। त्यांना आता वरळी विधानसभेचं वास्तव समजेल। निवडणुकीला 3 महिने बाकी आहेत, आता तिथं काम करून काही साध्य होणार नाही। आमदाराला 5 वर्षांचा कालावधी मिळतो। कोरोनानंतर तो वरळीत जसा आमदार असावा तसा फिरताना दिसला नाही। आपल्या पक्षानं आदित्य यांना मोठ्या अपेक्षेनं पाठिंबा दिल्याचं अमित ठाकरे म्हणाले। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज।